हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूयात की शेवगा डाळ झटपट कशी बनवायची। तर अगोदर शेवगा घेतला, तो चांगला कट करून धुवून घेतला आणि सोलून घेतला। मग ह्याच्यामध्ये फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता, तुरीची डाळ आणि जे काही मसाले आहेत हे घेतले। मग कुकर घेतला आणि डाळ नेहमी कुकरमध्ये बनवायची, म्हणजे 10 ते 12 मिनटामध्ये ती लगेच होते। आणि मग तेल घालून घेतलं फोडणीसाठी। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी घातली, मोहरी फुटल्यानंतर जिरं घातलं, कढीपत्ता घातला आणि घातला लसूण। आणि मग लसूण चांगला ब्राऊन रंग होईपर्यंत हलवत असा भाजून घेतला। मग ह्याच्यामध्ये एक मोठा कट केलेला टोमॅटो घातला आणि मग ह्याच्याच बरोबर मग आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात। मग हळदीनंतर आपण घालू जो घरगुती मसाला बनवलेला आहे, लाल मसाला हा घातला। आणि मग नंतर जो सांबार मसाला आहे तो मी अंदाजाप्रमाणेच घातला थोडासा, जेवढा मला हवा तेवढा। तर तुम्ही ह्या डाळीमध्ये सांबार मसाला नक्की घाला, ह्याने ह्या डाळीला खूप छान चव येते। आणि मग एकसारखं हलवून घ्या। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि मग चांगलं परत हलवून घेते। मग जी आपण तुरीची डाळ धुवून घेतली स्वच्छ, ही पण ह्याच्यामध्ये टाकून घ्या आणि मग नंतर 2 मिनटं हे चांगलं परतवून घ्या। डाळ चांगली 2 ते 3 मिनटं हलवत परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घाला। तर ज्यांना जशी डाळ हवी असते, म्हणजे घट्ट किंवा पातळ, तर अशा अंदाजाने तुम्ही पाणी घाला। मीही माझ्या अंदाजाने पाणी घातलं। मग कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या। मग कुकर गार झाल्यानंतर मी ज्या शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवल्या होत्या ह्या मी स्वच्छ आणखीन एकदा धुवून घेतल्या आणि मग त्या डाळीमध्ये घातल्या। आणि हिरवी कोथिंबीर ही बारीक कट केली आणि ही पण लगेच त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये मी घातली। आणि मग हे चांगलं हलवून घेतलं आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी आणखीन एकदा मी ठेवला कुकर गॅसवर। ह्याच्यामुळे फ्रेंड, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स, बाय।